उदगीर तालुके में आगामी जिला परिषद और पंचायत समिति चुनाव को लेकर प्रशासन ने तैयारियां तेज कर दी है। इस संबंध में तालुका इलेक्शन अधिकारी ने पत्रकार परिषद के माध्यम से चुनाव प्रक्रिया की विस्तृत जानकारी दी और सभी संबंधित अधिकारियों को सख्त दिशा निर्देश जारी किए। तालुका इलेक्शन अधिकारी ने बताया कि उदगीर तालुका में 7 जिला परिषद सदस्य और 14 पंचायत समिति सदस्य पदों के लिए चुनाव कराए जाने हैं। इन कुल 21 सीटों के लिए नामांकन प्रक्रिया से लेकर जांच, प्रचार, मतदान और मतगणना तक हर चरण पर प्रशासन की कड़ी निगरानी रहेगी। उन्होंने स्पष्ट किया कि नामांकन फॉर्म भरने और स्वीकार करने की प्रक्रिया अत्यंत संवेदनशील है, इसलिए सभी अधिकारी अपनी अपनी ड्यूटी समय पर निभाएं और प्रत्येक कार्य स्वयं की निगरानी में करें। किसी भी स्तर पर लापरवाही, नियमों की अनदेखी या गड़बड़ी को बर्दाश्त नहीं किया जाएगा। तालुका इलेक्शन अधिकारी ने यह भी कहा कि चुनाव प्रक्रिया को पूरी तरह निष्पक्ष, पारदर्शी और शांतिपूर्ण ढंग से संपन्न कराना प्रशासन की प्राथमिकता है। सभी अधिकारियों और कर्मचारियों को निर्देश दिए गए हैं कि वे चुनाव आयोग के नियमों का सख्ती से पालन करें ताकि उदगीर तालुके में लोकतांत्रिक प्रक्रिया पर जनता का विश्वास बना रहे। संवाददाता मौलाना नौशाद कासमी की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। त्याचा रिपोर्ट ही 1-2 मिनिटांमध्ये आम्ही ग्रुपवरती टाकतो। तर त्याच्यामध्ये आतापर्यंत एकूण 9 नॉमिनेशन आपल्याकडे दाखल झालेले आहेत। नॉमिनेशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस हा 21 तारखेपर्यंत आहे आणि 21 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत आपण सगळे नॉमिनेशन आहे ते स्वीकारणार आहोत। त्याचबरोबर नॉमिनेशनची जी छाननी आहे नामनिर्देशन पत्राची ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून साधारण सुरू होईल। मग 22 तारखेपासून एकदा जे काही वैधरित्या नामनिर्देशित असे उमेदवार आहेत त्यांची यादी डिक्लेअर झाल्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी हा 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत आहे। परंतु उमेदवारी मागे घेण्यासाठी तसं बघायला गेलं तर 3 दिवस मिळतात, 23 तारीख, 24 तारीख आणि 27 तारीख। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 25 तारखेला रविवार आहे आणि 26 तारखेला प्रजासत्ताक दिन आहे। त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे ते 2 दिवस उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाही आणि 27 तारखेला साधारण दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला नामनिर्देशन पत्र मागे घेण्यात येते। त्यानंतर जे काही उमेदवार माघारी कोण घेणार नाहीत आणि वैध असणारे असे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 27 तारखेला साधारण आहे ते 3:30 वाजता आपल्याकडून लागणार आहे। ती यादी लागताना आपण जे चिन्ह वाटप आहे किंवा आपण निशाणी म्हणतो ते चिन्हांचं वाटप देखील 27 तारखेला दुपारी 3:30 नंतर होणार आहे। त्यामुळे आपला हा जो काही कार्यक्रम आहे तो 27 तारखेच्या चिन्ह वाटपापर्यंत, त्यानंतर मतदानाची तारीख आपली 5 फेब्रुवारीला आहे। 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपला मतदानाचा दिवस आहे आणि मतमोजणी आहे ती 1 दिवसाचा गॅप ठेवून 7 तारखेला मतमोजणी आपली ठेवलेली आहे आणि 7 तारखेला सकाळी 10 वाजता आपली प्रामुख्याने ही मतमोजणी आपली राहणार आहे। त्या अनुषंगाने आपण जे काही उदगीर तालुका प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे ही माहिती सर्व राजकीय पक्षांना, सर्व जनतेला आणि सर्व मतदारांना समजावी या उद्देशाने ही आजची प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे। यामध्ये आपल्याकडे जर बघितलं आपण तर जिल्हा परिषदेच्या 7 जागा आहेत आणि पंचायत समितीच्या आपल्याकडे एकूण 14 जागा आहेत। तर या 7 जागांपैकी आपल्याकडे 5 जागा ह्या अनुसूचित जातीसाठी रिझर्व्ह आहेत आणि 1 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्याला आपण ओबीसी म्हणतो त्यांच्यासाठी आहे आणि 1 जागा ही सर्वसाधारण म्हणजे जनरलसाठी आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एकूण 14 जागा आहेत। या 14 पैकी अनुसूचित जातीसाठी 4 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी एक जागा नाहीये, एकही नाहीये, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 3 जागा आणि सर्वसाधारणसाठी 7 जागा। अशा एससीच्या 4, ओबीसीच्या 3 आणि सर्वसाधारण 7 अशा एकूण 14 जागा या आपल्या पंचायत समितीसाठी असणार आहे। आणि आपल्याकडे जे एकूण मतदार आहेत त्या मतदारांची संख्या आहे 1,77,466 एवढे मतदार आहेत आपल्या उदगीर तालुक्यात। 1,77,466 त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 92,189 एवढी आहे। स्त्री किंवा स्त्री मतदारांची संख्या, महिला मतदारांची संख्या 85,277 एवढी आहे। अशा प्रकारे एकूण 1,77,466 एवढे आपले मतदार असणार आहेत ज्यांच्यासाठी आपण ही निवडणूक घेत आहोत आणि एवढ्या सगळ्या मतदारांसाठी आपण आपल्या उदगीर तालुक्यामध्ये 210 मतदान केंद्र तयार केलेली आहेत। या 210 मतदान केंद्र ही आपले एकूण 133 लोकेशन वरती किंवा इमारतीच्या ठिकाणी असणार आहेत। काही ठिकाणी 1 मतदान केंद्र असेल, काही ठिकाणी 2 असतील
काही ठिकाणी 3 आहेत, काही ठिकाणी 4 आहेत आणि जास्तीत जास्त एका इमारतीमध्ये 5 मतदान केंद्र असणार आहेत की ज्या पद्धतीने आपण ही सगळी पूर्ण रचना केलेली आहे. आपल्या एकूण 210 मतदान केंद्रासाठी 20% आपण जास्त करून 25% एक्स्ट्राचे पकडून साधारणपणे 1,500 एवढे आपल्याला मतदान अधिकारी आणि कर्मचारी लागणार आहेत. ज्या मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठीच्या ऑर्डर आहेत एक 2 दिवसामध्ये म्हणजे मंगळवारी आमच्याकडून त्या निर्गमित होतील. त्यांच्यासाठी आपण एकूण 2 प्रशिक्षण सत्र घेणार आहोत. ते प्रशिक्षण सत्र साधारण 24 जानेवारीला एक आहे आणि 31 जानेवारीला एक आहे. अशा 2 ट्रेनिंग आहेत ते आपण त्यांच्यासाठी आयोजित केलेले आहेत. यानंतर आपण मगाशी बघितलं तसं 27 तारखेला एकदा उमेदवारी अर्ज मागे झाले की साधारणपणे 1 दिवसाचा आम्ही गॅप एवढ्यासाठी देतो की आपल्याकडे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या आणि त्या गणाच्या किंवा गटाच्या नावानं मतपत्रिका आपल्याला सगळ्या तयार कराव्या लागतात. आणि ती मतपत्रिका एकदा आमची 27 नंतर 28 तारखेला पूर्ण झाली की 29 जानेवारीला आम्ही ईव्हीएम मशीन पण तयार करणार आहोत. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे ते या ठिकाणी आपण साधारणपणे ईव्हीएम मशीन ज्या काही तयार होतील किंवा टपाली मतदान जे असेल त्याच्यामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या जेवढ्या काही पोलिंग पार्टी आहेत किंवा पॉलिटिकल पार्टी आहेत त्यांना आपण सगळ्यांना काय करतो पत्र देतो आणि पत्रांना मध्ये त्यांना आहे ते सामावून करून घेतो. त्यांच्या समोरची प्रोसेस आहे ते ट्रान्सपरंटली आपण ती करूनही घेतो त्याच्यामधून. त्यामुळे ईव्हीएम मशीन तयार करण्याचं काम हे आपलं 29 जानेवारीला होणार आहे. आता आपल्याकडे एकूण असणाऱ्या 14 गणामध्ये किंवा 7 गटांमध्ये आपल्याकडे एकूण क्षेत्रीय अधिकारी किंवा ज्याला सेक्टर ऑफिसर म्हणतो किंवा झोनल ऑफिसर म्हणतो ते असे एकूण 28 जण आपण नेमलेले आहेत. म्हणजे एका गणामध्ये 2 या पद्धतीनं. ते एवढ्यासाठी आहे की एका गणामध्ये पंचायत समितीच्या साधारणपणे 15 ते 16 मतदान केंद्र आहे आणि हे 15 ते 16 मतदान केंद्र हे आपण 2 अधिकाऱ्यांना वाटून देतो जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांचं काम सुरळीतपणे पार पाडावं. एकाच वेळी त्यांना अनेक ठिकाणी धावपळ न करता जे त्यांना काम दिलेलं आहे ते सुरळीतपणे पार पाडावं यासाठी आपण एकूण 28 क्षेत्रीय अधिकारी देखील या ठिकाणी नेमलेले आहेत. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा ज्याला आपण आचारसंहिता म्हणतो जी आता सध्याला लागू आहे. आपल्याकडे एकूण 3 स्थिर निगराणी पथके आपण केलेली आहेत ज्याला आपण एसएसटी म्हणतो. तर असे 3 निगराणी पथके आपण इंटरस्टेट बॉर्डरवरती लावलेले आहेत. ज्यामध्ये एक आहे शिरोळ जानापूरला, दुसरा आहे तादलापूरला आणि तिसरा आहे आपलं तोगरी या ठिकाणी जे की आपण आंतरराज्य या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. याबरोबर बाकीचे पण जे आहे ते त्या ठिकाणी 2 तालुक्यांच्या जिथे सीमा आहे समजा आपली आणि शिरोळ अलिबागची असेल आपली आणि जळकोटची असेल तर त्या ठिकाणी आपण काय केलेलं की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार आपण त्या तालुक्यांना त्या वाटून दिलेले म्हणजे त्यांचं तिकडे काम करणार. म्हणजे एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाणारी वाहनं आणि आपल्या राज्यामध्ये येणारी वाहनं अशा प्रकारे आपण त्या पूर्ण 3 एसएसटी आपल्याकडे लागू केलेल्या आहेत. याशिवाय काही फ्लाइंग स्क्वॉड आपण आहे ते तयार केलेले आहेत त्याला भरारी पथक म्हणतो. असे एकूण 4 भरारी पथक आपण आता सध्या तयार केलेले आहेत. जसे जसे निवडणुकीचा काळ येतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळी नंतर आहे ते येणाऱ्या तक्रारींच्या प्रमाणाने हे एकूण त्यावरती करायची निगराणी. त्यामुळे एफएसटी पथकाची संख्या सध्या 4 आहे ते आपण नंतर आवश्यकतेनुसार वाढवणार देखील आहोत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे जे उमेदवार आहेत पॉलिटिकल पार्टी आहेत यांच्याकडून रॅली मीटिंग किंवा काही मोठ्या सभा घेतल्या जातात यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपण 3 बीएसटी तयार केलेले आहेत ज्याला व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम म्हणतो किंवा व्हिडिओ सर्वेक्षण पथक देखील असं त्याला म्हणतो. अशा 3 आपण तयार केलेल्या शेवटी नंतर जाऊन आहे ते आपण त्याला 2 किंवा 3 जशी आपल्याला गरज वाढेल त्या पद्धतीने आपण ते वाढवणार देखील आहोत. आणि हे जे काही बीएसटी आहेत ज्यांनी रेकॉर्ड केलेले आहे ते रेकॉर्ड केलेलं आहे ते उमेदवारांच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं यासाठी आपण एक व्हीव्हीटी तयार केलेली त्याला व्हिडिओ व्ह्यूइंग टीम म्हणतात. अशी एक व्हीव्हीटी आहे जी प्रत्येक दिवशी होणारी जे काही सभा असेल कॉर्नर मीटिंग असेल तर त्यांचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर या व्हीव्हीटीला देईल. व्हीव्हीटी मग त्याच्यामध्ये दिसणारे एकूण सगळं खर्च असेल तो सगळं आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेलं दरपत्रकामध्ये तयार करतात आणि ते दरपत्रक नंतर आहे ते खर्च पत्रकाकडे दिले जातात. अशा प्रकारे प्रत्येक उमेदवाराच्या होणाऱ्या खर्चावरती आपण नजर या ठिकाणी ठेवतो आहोत. याशिवाय परमिशन वेगवेगळ्या प्रकारचे घेण्यासाठी पॉलिटिकल पार्टी असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की उमेदवार असतील यांच्यासाठी आपण तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी चालू केलेली आहे सिंगल विंडो सिस्टीम. ही आपल्या गट विकास अधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे आणि ही समिती काय करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की पूर्ण आपल्या तालुक्यामधले ज्या ज्या ठिकाणी राजकीय पक्ष असतील किंवा उमेदवार असतील यांना आवश्यक त्या सगळ्या परवानग्या आम्ही साधारणपणे 24 तासामध्ये त्यांना देण्यासाठी सांगितलेलं आहे.
म्हणजे कुठलाही एखादी सभा किंवा रॅली घ्यायची असेल 24 तास अगोदर आमच्याकडे जर अर्ज केला तर ती रॅली सुरू होईपर्यंत आमची पूर्ण टीम आणि परवानगी या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये पूर्ण होणार आहेत. अशा प्रकारे आमच्याकडून तयारी केलेली आहे. आपल्या माध्यमातून राजकीय पक्षांना मला हे सांगायचं आहे आम्हा सर्वांना की मागच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये काही सुरुवातीच्या काळामध्ये परवानगी न घेता आहे ते काही प्रकार असे घडले होते की प्रचार चालू केला होता, त्याच्यावरती 1-2 गुन्हे आम्ही दाखल पण केलेले आहेत. तर राजकीय पक्षांना माझं एवढंच निवेदन आहे की आपण परवानगी घेऊन आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आचारसंहितेचं पालन करून आपला प्रचार करावा, जेणेकरून आम्हालाही कुठल्या प्रकारची कारवाई करण्याची गरजही पडणार नाही आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने होत असलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपले हे जे काही एकूण गट आणि गण यांच्या संदर्भातलं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन बद्दलची तयारी आमच्या लेवलवरती बऱ्यापैकी झालेली आहे. यामध्ये मतदारांसाठी प्रामुख्याने आव्हान असं आहे की आपण जे मतदान घेणार आहोत ते एका बॅलेट युनिट वरती किंवा मतदान वरच्या बाजूला आहे ती जिल्हा परिषदेची मतपत्रिका राहणार आहे आणि त्याच्या खाली पंचायत समितीची मतपत्रिका राहणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे नगरपालिकेला आपण नगराध्यक्षाने 2 प्रभाग होते, म्हणजे एका मतदाराला 3 मतदान करायचे होते, तसे ग्रामीण भागामध्ये 1 मतदान हे जिल्हा परिषदेसाठी आणि 1 मतदान हे पंचायत समितीसाठी, असे एका मतदाराला 2 मतदान हे प्रामुख्याने करायचे आहे. स्वीपचा भाग म्हणून किंवा मतदान जनजागृती म्हणून आपण त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आणि हे सगळं पूर्ण करणार आहोत. तरी देखील आपल्या माध्यमातून मला जनतेला हे प्रामुख्याने याच्यामध्ये आवाहन करायचं आहे. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेक्स आणि ते लागतात, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्याकडून मिळालेली परवानगी ती किती दिवसासाठी मिळालेली आहे हे सगळं आहे ते पूर्णपणे नमूद करूनच आपले फ्लेक्स लावावेत, अशा संदर्भातले देखील आवाहन आम्ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांना करत आहोत. तर आमच्याकडून जी माहिती होती ती दिलेली आहे.